सो मी अमरावतीला जाताना ना अनिकेतला असंच रँडम कॉल केला की मी अमरावतीला येते आणि तो बोलला मी पण अमरावतीमध्येच आहे, मी थांबतो, तू ये. कारण तो अमरावतीमध्ये राहत नाही, अमरावतीच्या जवळपास एक गाव आहे तिकडे राहतो. अँड मग आम्ही अमरावतीमध्ये भेटलो कोइन्सिडेंटली अँड तिथून आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या, खूप सारा टाइमपास केला. तो कसा तुम्ही पुढे बघा. तुम्ही नीट एक्झामचे बुक्स वाचा. तुम्ही याच्यावर टाइमपास करू नका डॉक्टर. हे पण एक्स्ट्रा नॉलेज आता टाइम नाही एक्स्ट्रा नॉलेज घेण्याचा तुमच्याकडे. त्यानंतर जसं की आम्ही बुक्स घ्यायला गेलो नव्हतो, थोडं बहुत फोटोशूट करायला गेलो होतो. हे शॉपवाल्याला कळलं. त्या शॉपवाल्याने आम्हाला बाहेर काढलं की फोटोशूट अलाउड नाही आहे सर. सो आम्ही बेशरमासारखं त्यांच्या शॉपच्या बाहेरच फोटोशूट केलं आणि हिरोचं फोटोशूट चालू होतं तोपर्यंत मी बघितलं खाली खूप सुंदर अशी विठ्ठल रुक्माईची रांगोळी काढली होती. आय थिंक जवळपासच आषाढी एकादशी झाली होती. त्यामुळे त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो, पण हा पाऊस मेला. जसं की मी येताना मला भिजवलं आणि त्यानंतर आम्ही जेवढा वेळ मॉलमध्ये होतो तेवढा वेळ थोडासा पण पाऊस नाही आलो आणि जसा आम्ही निघालो तसा पाऊस सुरू झाला. पाऊस म्हणत आहे की आचलला जाऊन आचल थांबून जा. बघ आचलचा ड्रेस पण झालाय.